मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपाची बैठक पार पडली आहे। फडणवीस बावनकुळेंसह भाजपाचे नेते बैठकीला उपस्थित होते। यावेळेला लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक सुरू आहे। दरम्यान सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी भाजप सुद्धा आग्रही आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच आहे। लोकसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक आहेत, तर भाजपाकडून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा आहे। मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये धाराशिव, नाशिक या जागा संदर्भामध्ये चर्चा करण्यात येते। शिरूर लोकसभा मतदारसंघाची उद्या महायुतीची समन्वय बैठक होणार आहे। मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। बैठकीत विजयाच्या संकल्पासह प्रचाराचं नियोजन आणि रणनीती सुद्धा आखली जाणार आहे। दरेकर आणि लाड यांनी केसरकरांची भेट घेतलेली आहे। महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुरू आहे। भाजप आणि शिंदेंची शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे। दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली। बीडमध्ये धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यात आलाय। बैठकीमध्ये पंकजा मुंडेंना फोन लावला असता त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत लोकसभेत पहिला प्रश्न मांडणार असल्याचं आश्वासन सुद्धा दिलं। नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत सुद्धा लवकरच निर्णय होईल। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस मंगळवारपर्यंत जागा वाटपावरती भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली। प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावरती हल्लाबोल केलाय। नवनीत राणांना उमेदवारी देणं चुकीचं आहे असं RSSनेही सांगितलेलं आहे, त्यामुळे जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकू असंही कडू म्हणाले। हिंगोली लोकसभा निवडणुकीत फक्त उमेदवार बदला, चिन्ह कोणतंही चालेल। आढावा बैठकीमध्ये भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी वक्तव्य केलंय, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले। पक्षाने आदेश दिल्यास हातकणंगलेमधून लढणार सत्यजित पाटील सरुडकर यांनी म्हटलेलं आहे। सत्यजित पाटील यांची प्रमुख कार्यकर्त्यांसोबत घेतलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत उतरण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आता सुरुवात केलेली आहे। राऊतांच्या प्रचारासाठी 3 मे रोजी उद्धव ठाकरे तर 4 तारखेला आदित्य ठाकरेंची जाहीर सभा पार पडते। हिंगोलीत महायुतीकडून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र भाजपाचा आढावा बैठकीमध्ये हेमंत पाटलांच्या उमेदवारीवरून नाराजी पसरलेली आहे। रामदास पाटील सुमठाणकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। ठाणे कल्याण लोकसभेच्या जागेवरती महायुती लवकरच उमेदवारांची घोषणा करणार आहे। कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे, तर ठाण्यातील उमेदवारांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। तर लवकरच ठाणे कल्याणमध्ये महायुतीची महाप्रचार रॅली सुद्धा पार पडणार आहे। उद्या परभणीत महादेव जानकर उमेदवारी अर्ज दाखल करतायत। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित असतील। यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची सभा सुद्धा पार पडणार आहे। या सभेची पोलीस अधीक्षकांनी पाहणी केली। अमित शहा यांच्या समोर रासपला 1 जागा देण्याचा निर्णय झाला होता, त्यामुळे परभणी लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढणार असल्याची माहिती महादेव जानकरांनी दिली। अब की बार भाजपा तडीपार इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपावरती निशाणा साधलाय, तर भाजपाने भ्रष्टाचारांना वॉशिंग मशीनमध्ये टाकले अशी टीका सुद्धा त्यांनी केली। खरे ठग कोण आहेत हे कळलंय, निवडणूक रोख्यांचे पैसे घेणारेच ठग आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावरती केली आहे। निवडणूक रोख्यांचं बिंग फुटल्यामुळे अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आली असा आरोप सुद्धा ठाकरेंनी केला। संभाजीनगर लोकसभेची निवडणूक शिंदे गटातून लढण्याची इच्छा माजी आमदार नितीन पाटलांनी व्यक्त केली आहे। याबाबत नितीन पाटलांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। हिंगोलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी मत व्यक्त करत पाटील निवडून येणार नसल्याचा दावा केला। देवेंद्र फडणवीसांनी मणिपूरमध्ये जावं, मणिपूरचा फडणवीसांचा सर्व खर्च मी करतो अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरती केली आहे। तर फडणवीसांनी मणिपूर फाईलचा चित्रपट काढावा अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे।
अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतली। खैरेंना संभाजीनगरमधून लोकसभा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भारतीय जनता पक्षासोबत छुपा पाठिंबा आहे असा गंभीर आरोप वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला। आमच्या दोघांमध्ये कोणतीही नाराजी नाही असं वक्तव्य चंद्रकांत खैरेंनी केलंय। तर महायुतीला आमच्या विरोधातला उमेदवार मिळवणं कठीण आहे अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। भागवत कराड हे संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। तर वरच्यावरील बैठकीत भुमरेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातं। श्रीरंग बारणे आणि सुनील शेळकेंमध्ये दिलजमाई झाली आहे। बारणेंनी सुनील शेळकेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। मावळमध्ये शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता। भाजपाचे लोकसभा उमेदवार नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद प्रचार रॅलीचा आजचा दुसरा दिवस आहे। पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात गडकरींच्या निवडणूक प्रचार रॅलीला सुरुवात झाली। बारामती निवडणुकीतून विजय शिवतारेंनी माघार घेतली आहे। त्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवतारेंना पत्र लिहिलेलं आहे। यामध्ये 5 लाख पवार विरोधी मतांनी काय करायचं असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय। विजय शिवतारेंनी सेटलमेंट केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय। शिवरायांची तुलना करण्याएवढी पात्रता शिवतारेंची नसल्याचं म्हणत संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतलाय। बुलढाण्यात महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य रंगलंय। मवियाच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांनी दांडी मारल्याचं बघायला मिळालंय। त्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत उमेदवार खेडकरांनी काढल्याची माहिती। अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडकेंनी महायुतीची डोकेदुखी वाढवलेली आहे। नवनीत राणांनी विनापरवाना पोस्टरवरती फोटो लावल्याचा आरोप केला। देशामध्ये इंडिया दिसत असेल जिल्ह्यामध्ये किंवा त्या राज्यामध्ये इंडिया नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही असं म्हणत अशोक चव्हाण यांनी इंडिया आघाडीवरती टीका केली। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेने नाराजी असल्याचं पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंनी घटक पक्षाला विचारात न घेता उमेदवार जाहीर केल्याचं काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्यावरती नाराज आहेत। धाराशिव जागेच्या तिढ्यासंदर्भात राणा जगजितसिंह पाटलांनी अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक पार पडली। या बैठकीत धाराशिवचा तिढा सुटल्याची माहिती आहे। सुरेश बिराजदार राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार। धुळ्यातील भाजप खासदारांनी पत्र देऊन आमची कामं रद्द केली। लोकसभेत त्यांचं काम कसं करायचं असा सवाल लोकसभा आढावा बैठकीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री अनिल पाटलांना केला। हिंगोलीच्या राष्ट्रवादी भवन इथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली। यावेळेला ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी गाव पुढाऱ्यांना विशेष सत्काराची ऑफर दिली। माझं काम संपर्क पाहून मला मतदान करा असं आवाहन सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांना केलंय। तर माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं वक्तव्य करत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवरती निशाणा साधला। भाजपला पवार कुटुंबात फूट पाडण्यासाठी एका महिलेला उभं करावं लागलं अशी टीका सुप्रिया सुळेंनी भाजपावरती केली। तर पवार कुटुंबाला हरवणं इतकाच भाजपचा उद्देश आहे असंही त्या म्हणाल्या। सोलापुरात वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार आहे। वंचितकडून सोलापूरसाठी 7 उमेदवारांच्या नावांची चर्चा आहे। वंचित आघाडी सोलापुरात प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंना आव्हान देणार आहे। हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकरांनी संधी दिल्यास वंचितकडून निवडणूक लढवणार अशी इच्छा हर्षवर्धन जाधवांनी व्यक्त केली। सोलापुरात भाजप आणि काँग्रेसच्या प्रचाराचा तोफा धडाडताना दिसतात। प्रचारादरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपावरती टीकास्त्र डागलंय। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। जालन्यात वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न झाली। यावेळेला जालन्यातून लोकसभेला वंचित आघाडीचा खासदार निवडून येणार असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणामध्ये महालोकशाही विकास आघाडीनं दंड थोपटले। आझाद हिंद संघटनेच्या वतीने असलम शहा, हसन शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। घड्याळ गेल्यामुळे वेळ जुळत नाही, मात्र वधूवराच्या आयुष्यात सुखाची तुतारी वाजवावी असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी दिलीप मोहिते पाटलांना उद्देशून केलंय। पुण्यामध्ये दिलीप मोहितेंच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यादरम्यान कोल्हेंनी उपस्थिती लावली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हेंवरती निशाणा साधलाय।
मंगलमय कार्यक्रमात वाचाळवीरांचा बरळणं योग्य नसल्याचं म्हणत कोल्हेंवरती निशाणा साधला. राम सातपुतेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन करत 250 जणांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. कोरोना काळात नियमावली पायदळी तुडवल्याप्रकरणी 250 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. महाविकास आघाडीत पकडून उमेदवार आणले जात आहेत. सध्या मवियाच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याचं वक्तव्य मंत्री अनिल पाटलांनी केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमर काळेंना वर्ध्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. निवडणुकीत मला अभूतपूर्व विजय मिळेल असा विश्वास यावेळेला अमर काळेंनी व्यक्त केला. रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेने अकोला जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळेला विद्यार्थी हिताच्या विविध विषयांवरती आठवले यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती दिली. जळगावात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा विश्वासात घेत नसल्याची खंत मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भविष्यात असं सुरू राहिल्यास भाजपाचं काम करणार नाही असा इशाराही दिला. अजित पवारांच्या धुळ्यातील राष्ट्रवादीच्या लोकसभा आढावा बैठकीमध्ये चांगलाच रडा झाला. मंत्री अनिल पाटील यांच्या समोरच शहर आणि ग्रामीणचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेत. बैठकीबाबतचा निरोप आणि बॅनरवरील फोटो हा गोंधळाचं कारण आहे. वरळीत भाजपाने बॅनरबाजी करत ठाकरेंच्या सेनेला पुन्हा एकदा डिवचलंय. आमचं नशीब आम्हीच बदलणार, दक्षिण मुंबईत यंदा बदल घडवणार अशा आशयाची बॅनर यावेळेला लावण्यात आली आहेत. या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाने उमेदवार बदलावा यासाठी सुरू असलेले प्रयत्न म्हणजे केवळ पोरखेळ आहे अशी टीका खासदार सुभाष भामरे यांनी केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फायनल केलेला उमेदवार बदलत नसतो असा विश्वास सुद्धा व्यक्त केला. संभाजीनगरच्या मराठा समाजाच्या बैठकीत मारहाणीची घटना घडली. उमेदवारीवरून मतं मांडणाऱ्या विकिराज राजेंद्र भोकरे यांना अन्य 10 ते 12 जणांनी मारहाण केली. या प्रकरणी 12 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. विदर्भ निर्माण महामंचने विदर्भात आपले उमेदवार उतरवले. वर्ध्यात विदर्भवादी आशिष इझनकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. वेगळ्या विदर्भच्या मागणीसाठी उमेदवार आता लोकसभेच्या रिंगणात उतरतात. हिंगोली लोकसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टीचे रवी शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान ओबीसी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरत असल्याची प्रतिक्रिया दिली. ज्यांना लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नावाची जोरदार चर्चा. या जागेसाठी महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवाराचं नाव घोषित केलेलं नाही. अमरावतीत दर्यापूर काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये वानखडेंकडे 22 लाख रुपये आणि 31 लाख रुपयांचं दायित्व असल्याचं त्यांनी आयकर विवरणात जाहीर केले. मी खासदार झाल्यास लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधेसोबत व्हिस्की बियर देणार असं अजब आश्वासन चंद्रपूर लोकसभा उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना दिलंय. वनिता राऊत या अखिल भारतीय मानवता पक्षाच्या लोकसभा उमेदवार आहेत. सुशील कुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना 12 अतिरेक्यांना वाचवण्याचं काम केल्याचा आरोप आमदार राम सातपुतेंनी केलाय. तसंच सुशील कुमार शिंदे हे सोलापूरला लागलेला कलंक असल्याची टीका सुद्धा केली. मनसेच्या पर्यावरण सेनेकडून दादर चौपाटीवरती स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. गेल्या 7 वर्षांपासून मनसे हा उपक्रम राबवत आहे. या स्वच्छता अभियानाला मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई सुद्धा उपस्थित होते. बुलढाण्यात काँग्रेसची बँक खाती गोठवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळेला काळ्या फिती लावून भाजप आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपाकडून महायुती विजय मेळावा आयोजित करण्यात आला. दक्षिण विधानसभेत प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीवरती आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बैठक आयोजित केल्याचा ठपका ठेवण्यात आला. क्रिकेटर केदार जाधवने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. खासगी कामानिमित्त भेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तर केदार जाधव लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात महायुतीच्या प्रचारासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधवांचा ते प्रचार करणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र जय पवारांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं। तसंच जेजुरीतल्या जामा मशिदीमध्ये जाऊन रमजान उपवासानिमित्त मुस्लिम बांधवांना उपवासाच्या शुभेच्छा दिल्या। निवडणुकांसाठीचे अंपायर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच निवडले, तर ईव्हीएम शिवाय भाजप 180चा आकडा सुद्धा पार करू शकत नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली। निवडणुकीची मॅच सुरू होण्याआधीच आमच्या 2 खेळाडूंना तुरुंगात टाकण्यात आल्याची टीका राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केली। दिल्लीतील इंडिया आघाडीच्या रॅलीवरून भाजपाने इंडिया आघाडीवरती सडकून टीका केली आहे। ठगो का मेला अशी एक्स पोस्ट भाजपाने केली। राज्यातील मवियाच्या जागा वाटपाच्या प्रश्नावरती दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागांवरून मवियामध्ये अजून सुद्धा पेच कायम आहे।